This is our second lecture on the topic, that is chapter number 15, structure of atoms and nuclei. And in this lecture we are discussing Rutherford's atomic model. Before that, remember the J.J. Thomson's atomic model. J.J. Thomson ने काय सांगितलं होतं की atom is a solid sphere which is positively charged and in which the electrons are embedded. ओके, आठवतं सगळं. सॉलिड स्पियर असतो, पॉझिटिव्हली चार्ज, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतील. नाउ लुक, दिस मॉडेल मीन्स J.J. Thomson's model was proposed in 1903. Okay, his student named Ernst Rutherford proposed his model of atom in 1911. Means from 1903 to 1911, the idea of atom is like this. The atom is a positively charged solid sphere in which electrons are embedded. बघा, 1911 पर्यंत असंच सगळ्यांना माहिती होतं की ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि आतमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील. बट हिज स्टुडंट, दॅट इज रुदरफोर्ड, परफॉर्म ॲन एक्सपेरिमेंट. काल आपण बघितलं आहे जायजर अँड मार्सडन एक्सपेरिमेंट, की ज्या एक्सपेरिमेंटच्या रिझल्टमध्ये काय दिसलं आपल्याला, तर मॅक्झिमम अल्फा पार्टिकल स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करत चालले गेले अनडेविएटेड. फक्त 0.14% अल्फा पार्टिकल हे डेव्हिएट झाले ग्रेटर दॅन 0.1 डिग्रीनी. काही ग्रेटर दॅन 90 डिग्रीनी पण डेव्हिएट झाले आणि काही पार्टिकल रिबाउंड पण झाले. ओके, मग आता हे सगळे पॉईंट्स आपल्याला माहिती आहेत. जर तुम्हाला पाहायचं असेल मागच्या एक्सपेरिमेंटबद्दलची माहिती, तर तुम्ही या आय बटनला क्लिक करा, तुम्हाला ती माहिती मिळवता येईल. अकॉर्डिंग टू J.J. Thomson, नाव द ॲटम इज अ सॉलिड स्पियर विच इज युनिफॉर्मली पॉझिटिव्हली चार्ज अँड इन विच देअर आर इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनची पोझिशन काय असेल, कशी असेल, याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही. ओके, हा पॉझिटिव्ह चार्ज काय असतो, पार्टिकल असतो की मॅटर असतो, काय असतो, याच्याबद्दल पण त्यावेळेस माहिती नव्हतं. नवलो हा ॲटम पॉझिटिव्हली चार्ज ॲटम. आता रुदरफोर्डनी जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, म्हणजे त्याच्या विद्यार्थ्यांनी जेजर आणि मार्सडननी, त्यामध्ये अल्फा पार्टिकल या ॲटमवर इन्सिडेंट केला होता. बरोबर आहे. गोल्डचा ॲटम इमॅजिन करा, गोल्डच्या ॲटमवर अल्फा पार्टिकल इन्सिडेंट केला. गोल्डच्या ॲटममध्ये काय आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज आणि आतमध्ये इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन दोघांचा टोटल चार्ज एकमेकांना बॅलन्स केलेला असेल. मग अल्फा पार्टिकल ज्यावेळेस पडेल, तर हा अल्फा पार्टिकल हा मॅसिव्ह आहे, हा वजनदार आहे. अल्सो इट हॅज पॉझिटिव्ह चार्ज. बघा, दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. अल्फा पार्टिकल हा मॅसिव्ह पण आहे आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज पण आहे. मग आता या ॲटमवर जेव्हा तो स्ट्राईक होईल, कोणी प्रपोज केलेल्या ॲटमवर, J.J. थॉम्सननी, जेव्हा तो स्ट्राईक होईल तेव्हा तो त्या ॲटममधनं आरपार चालला जाईल, त्याला कोणी डेव्हिएट करणार नाही. पहा, ॲज पर J.J. Thomson's ॲटॉमिक मॉडेल, ऑल द अल्फा पार्टिकल मस्ट पास अनडेव्हिएटेड थ्रू द गोल्ड फॉईल. सगळ्याचे सगळे अल्फा पार्टिकल अनडिव्हिएटेड जायला पाहिजे होते, पण रिझल्ट असा भेटला का? रिझल्ट असा नाही भेटला. रिझल्टमध्ये काय दिसलं आपल्याला, तर काही अल्फा पार्टिकल थोड्या अँगलनी डिव्हिएट झाले, काही अल्फा पार्टिकल जास्त अँगलनी डिव्हिएट झाले, तर काही अल्फा पार्टिकल ग्रेटर दॅन 90नी डिव्हिएट झाले, काही रिबाउंड पण झाले. मग काय विचार करसाल? याचा विचार त्या ठिकाणी हाच झाला की जे मॉडेल J.J. थॉम्सननी प्रपोज केलं होतं की इलेक्ट्रॉन आतमध्ये असतील म्हणून, ते मॉडेल म्हणजे तशा प्रकारचा ॲटम तिथे नसेलच. सो J.J. Thomson's ॲटम वॉज डिस्कार्डेड. आणि डिस्कार्ड करण्याचं मेन कारण होतं जेजर अँड मार्सडन एक्सपेरिमेंट. ठीक आहे. मग आता त्या एक्सपेरिमेंटनुसार J.J. थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल डिस्कार्ड केलं गेलं आणि त्याच एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर रुदरफोर्ड हा त्यांचे टीचर होते जेजर आणि मार्सडनचे, रुदरफोर्डनी स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं इन 1911.
काय त्यांनी कन्सिडर केले ते बघा, कसे पॉईंट्स त्यांनी इंट्रोड्यूस केले स्वतःच्या ॲटॉमिक मॉडेलला कन्फर्म करण्यासाठी किंवा त्याला बळकटी देण्यासाठी, मराठी शब्द तुम्हाला टाकता येईल, त्या ॲटॉमिक मॉडेलला स्ट्रेंथन करण्यासाठी कशा प्रकारे ते बोलला पहा. द लार्ज अँगल ऑफ स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स इज ड्यू टू रिपल्शन बिटवीन अल्फा पार्टिकल्स अँड कॉन्सन्ट्रेटेड पॉझिटिव्ह चार्ज. आता रुदरफोर्डचं म्हणणं असं पडलं बघा, 3 पॉईंट होते, मागचं लेक्चर तुम्ही बरोबर बघितलं असेल, विचार करण्यासाठी 3 पॉईंट होते, त्यातला सेकंड पॉईंट रुदरफोर्डने उचलला होता की सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतील. हा पॉईंट रुदरफोर्डने विचार करण्यासाठी उचललेला होता. मग त्यानुसारच त्याला असं वाटलं की हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे सेंटरला असणार आहे, त्या पॉझिटिव्ह चार्जमुळे, कॉन्सन्ट्रेटेड पॉझिटिव्ह चार्ज ॲट द सेंटर, आणि अल्फा पार्टिकलमध्ये रिपल्शन असेल, कारण की अल्फा पार्टिकलवर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्या सेंटरच्या पार्टवर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन असेल आणि म्हणून मग हे अल्फा पार्टिकल डेव्हिएट होतील. बघा व्यवस्थित लक्ष ठेवा, का बरं अल्फा पार्टिकल डेव्हिएट होत आहेत त्याचं कारण देण्याचं त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितलं इट इज बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन अल्फा पार्टिकल्स अँड कॉन्सन्ट्रेटेड पॉझिटिव्ह चार्ज ॲट द सेंटर. ठीक आहे, मॅक्झिमम अँगलने डेव्हिएशन मिळालं. पण काही अल्फा पार्टिकल रिबाउंड पण झाले होते. मग काही अल्फा पार्टिकल जर रिबाउंड झाले तर त्याचं कारण काय असेल? मग सेंटरला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या पॉझिटिव्ह चार्जनी या येणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जला वापस पाठवला आहे असा त्याचा अर्थ. पण पॉझिटिव्ह चार्जला पुन्हा वापस पाठवण्यासाठी हा जो पार्ट आहे, म्हणजे हा जो न्यूक्लियस त्याला म्हटलं गेल्यानंतर, या न्यूक्लियसमध्ये किंवा न्यूक्लियसची डेन्सिटी खूप जास्त पाहिजे किंवा त्याचा मास खूप जास्त पाहिजे. सो या पॉईंटला कन्सिडर केलं त्यांनी. रिपल्शनच्या पॉईंटवरनं त्यांनी सांगितलं की मॅक्झिमम मास ऑफ दॅट ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर, आणि या सेंटरच्या मॅसिव्ह पार्टला त्यांनी नाव दिलं न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसचा शोध या ठिकाणी या एक्सप्लेनेशनवरनं त्या ठिकाणी सांगता आला किंवा तयार झाला असं आपल्याला म्हणता येईल. पहा सेकंड पॉईंट काय सांगितलं त्यांनी त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये, टोटल पॉझिटिव्ह चार्ज अँड एंटायर मास ऑफ द ॲटम मीन्स 99.9% मास ऑफ द ॲटम इज कन्फाइंड इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये 99.9% मास त्या ॲटमचं असेल. हे कशावरून सांगता आलं त्याला? कारण की अल्फा पार्टिकल रिबाउंड होतात म्हणून. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं की अल्फा पार्टिकलचं डेव्हिएशन का बरं होईल? कारण की सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असेल म्हणून. काही अल्फा पार्टिकल रिबाउंड का बरं होतील? कारण की सेंटर हा मॅसिव्ह असेल म्हणून. त्यानंतर आपण बघितलं की फक्त 0.14% अल्फा पार्टिकल डेव्हिएट झाले होते, बाकीचे तर सरळ गेले होते. ते सरळ का बरं गेले? त्यांचं डेव्हिएशन जास्त का नाही झालं? तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं की या ॲटममध्ये एम्प्टी स्पेस जास्त असेल, म्हणजे न्यूक्लियसची साईज एकदम छोटी असेल आणि फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरत असेल त्याच्यामध्ये आणि न्यूक्लियसमध्ये गॅप जास्त असेल. तर इथे लक्ष ठेवा, दोन्ही पॉईंट लक्ष ठेवा. ॲटमची साईज असते 10⁻⁻10 मीटर, तर न्यूक्लियसची साईज असते 10⁻⁻15 मीटर. मग -15 मीटर म्हणजे न्यूक्लियस साईज एकदम छोटी आणि 10⁻⁻10 मीटर म्हणजे ॲटमची साईज खूप जास्त, 10⁵ टाइम्स मोअर दॅन द न्यूक्लियस. म्हणजे ॲटमची साईज न्यूक्लियसच्या 10⁵ टाइम्स मोठी असते, म्हणजे त्या ॲटममध्ये मोकळी जागा जास्त असते. अँड बिकॉज ऑफ दॅट एम्प्टी स्पेस मॅक्झिमम अल्फा पार्टिकल पासेस अनडेव्हिएटेड. ओके, बघा आता इथे काय म्हटलं तर थर्ड त्यांनी त्याच्या मॉडेलमध्ये सांगितलं साईज ऑफ द न्यूक्लियस इज 10⁻⁻15 मीटर इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू साईज ऑफ ॲटम. आणि ॲटमची साईज किती आहे? 10⁻⁻10 मीटर. आता 10ची पॉवर मायनस आहे, त्या मायनसकडे लक्ष द्या. नाही तुम्ही म्हणसाल की 10ची पॉवर 15 आहे आणि याला स्मॉल कसं काय म्हणतात सर, आणि 10⁻⁻10ला जास्त का बरं म्हणताय? ते मायनस पॉवर आहे, ते लक्षात घ्या. सो देर इज एम्प्टी स्पेस इन द ॲटम. त्या ॲटममध्ये एम्प्टी स्पेस असेल हे त्यांनी क्लिअर केलं, कारण की मॅक्झिमम अल्फा पार्टिकल सरळ रेषेत चालले होते. त्यानंतर चौथा पॉईंट त्यांनी मांडला की टोटल चार्ज ऑन द सराउंडिंग इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द चार्ज ऑन द न्यूक्लियस सो दॅट ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, हा कॉन्सेप्ट त्या काळात माहिती होता, त्यामुळे तो पॉईंट त्याला एक्सप्लेन करायचा होता आपल्या मॉडेलमध्ये. मग त्यांनी काय सांगितलं, जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असेल तेवढाच चार्ज
या सेंटरला असणारे पॉझिटिव्ह चार्जवर असेल. म्हणजेच सेंटरवरचा टोटल पॉझिटिव्ह चार्ज आणि फिरणाऱ्या सगळ्या इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज हा सारखा असेल. अँड बिकॉज ऑफ विच द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हा असा चौथा पॉईंट त्यांनी मांडला. ओके, इथपर्यंत काही अडचण? आता चारही पॉईंट आले लक्षात. द फिफ्थ पॉईंट ऑफ इट्स ॲटॉमिक मॉडेल. आता बघा, सेंटरला मॅसिव्ह पार्ट असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो, एवढं त्यांनी क्लिअर केलं. आता जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे फिरतील त्या न्यूक्लियसच्या भोवती या संदर्भात त्याला सांगायचं होतं. सो ही अज्युम दॅट these electron revolves around the nucleus in the same way as that of the planets which revolve around the sun. जसे सूर्याच्या भोवती वेगवेगळे प्लॅनेट फिरतात वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये, तशाच प्रकारे या न्यूक्लियसच्या भोवती म्हणजे या सेंट्रल मॅसिव्ह पार्टच्या भोवती इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतील असं त्यांनी त्या ठिकाणी प्रपोज केलं. सो द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन व्हेरियस सर्क्युलर ऑर्बिट्स ॲज प्लॅनेट राउंड द सन. आणि म्हणून मग याच्या ॲटॉमिक मॉडेलला नाव पडलं प्लॅनेटरी मॉडेल. जसं जे थॉम्सनच्या मॉडेलला नाव पडलं होतं प्लंक पुडिंग मॉडेल, तसंच या ठिकाणी याच्या मॉडेलला नाव पडलं प्लॅनेटरी मॉडेल. कारण की यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरतील लाईक द प्लॅनेट्स अराउंड द सन. ठीक आहे, हे होतं पाचवं त्याचं पॉईंट रिगार्डिंग ॲटॉमिक मॉडेल. आणि सहावा पॉईंट त्यांनी टाकला की साहजिकच आता इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतायत न्यूक्लियसच्या भोवती म्हणजे त्या मॅसिव्ह पार्टच्या भोवती. मग सर्क्युलर मोशन जर त्या ठिकाणी असेल तर तिथे नेसेसरी फोर्स असतो सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच सर्क्युलर मोशन होते. मग आता त्याच्यासमोर प्रश्न होता की या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक सेंट्रिपिटल म्हणजे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर कोणता फोर्स असेल. सेंटरला तर मॅसिव्ह पार्ट आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतोय. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जो फोर्स असेल तो तिथे कोणता फोर्स म्हणून काम करेल, सेंट्रिपिटल फोर्स असं त्यांनी अज्युम केलं. आणि त्यानुसार त्यांनी त्याच्या मॉडेलसाठी 6th पॉईंट प्लेस केला. द सेंट्रिपिटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन न्यूक्लियस अँड दॅट इलेक्ट्रॉन. म्हणजे त्या सर्क्युलर मोशनसाठी इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनसाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोणता असेल, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड दॅट इलेक्ट्रॉन. मला पॉईंट क्लिअर. असे सगळे पॉईंट्स त्यांनी स्वतःच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये प्लेस केले आणि स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल 1911 मध्ये त्यांनी प्रपोज केलं. आता हे मॉडेल किती काळापर्यंत टिकलं, या मॉडेलमध्ये काही ड्रॉबॅक्स होते का, तर ते ड्रॉबॅक्स नेमके कोणते ते पण आपण बघणार आहे. ओके, अप टू दिस काही पॉईंट अडचण का डेव्हिएट होतील अल्फा पार्टिकल जास्त प्रमाणात, त्यासाठी त्यांनी सेंटरला मॅसिव्ह पार्ट असतो म्हणजे न्यूक्लियस असतो असं कन्सिडर केलं. इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतील हे त्यांनी सांगितलं लाईक द प्लॅनेट. ओके, आणि ॲटम कसा असेल एक थोडंसं चित्र, क्लिअर चित्र नाही म्हणता येणार आपल्याला, एक थोडंसं चित्र त्यांनी जगासमोर प्लेस केलं. नाव वी आर डिस्कसिंग लिमिटेशन्स ऑर ड्रॉबॅक्स ऑफ दिस रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. या मॉडेलमध्ये काय त्या ठिकाणी असे ड्रॉबॅक्स होते की ज्यामुळे हे मॉडेल पण नंतर डिस्कार्ड केलं गेलं, त्या संदर्भात मी आता इथे डिस्कशन करतोय. पहिला ड्रॉबॅक होता स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. नाउ look, according to Rutherford, at the center there is nucleus. It is a massive part of the atom. बरोबर आहे, हा त्या ॲटमचा मॅसिव्ह पार्ट आहे. अँड अराउंड दॅट न्यूक्लियस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन द सर्क्युलर ऑर्बिट. लेट दिस टू बी द इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. नाउ look, when this electron revolves in a circular orbit, means at this position, suppose it is moving clockwise, at this position velocity of electron is in this direction. When the electron reaches at this position, its velocity will be in this direction. When electron reaches at this position, its velocity will be in this direction. Now look, when electron revolves in the circular path or circular orbit,
डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली. Direction of velocity is in tangential direction to the circular path. It changes continuously means velocity changes continuously. बघा लक्ष ठेवा, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असतो तेव्हा त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली बदलत असते. वेलॉसिटीला मॅग्निट्यूड पण असते, डायरेक्शन पण असते. दोघांपैकी एक जरी बदललं तरी वेलॉसिटी बदलली असं म्हटलं जातं. मग फक्त मॅग्निट्यूड बदलली तरी वेलॉसिटी बदलते, फक्त डायरेक्शन बदलली तरी वेलॉसिटी बदलते. या ठिकाणी वेलॉसिटीची डायरेक्शन बदलून राहिली म्हणजे वेलॉसिटी बदलत आहे. आणि वेलॉसिटी जर बदलत आहे तर त्या ठिकाणी वेलॉसिटी बदलली म्हणजे काय तयार होईल? ॲक्सलरेशन. सो दिस इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन. त्या ठिकाणी वेलॉसिटी बदलते म्हणजे ॲक्सलरेशन तयार होतं आणि ॲक्सलरेटेड मोशन ही या इलेक्ट्रॉनची असेल. आता लक्ष ठेवा, जुन्या काळामध्ये क्लासिकल मेकॅनिक्स हा कॉन्सेप्ट होता आणि क्लासिकल मेकॅनिक्समध्ये असं सांगितलेलं होतं की ॲक्सलरेटेड मोशन जर असेल तर तिथे एनर्जी लॉस होते. बघा कसा आता पॉईंट इंट्रोड्यूस होत जातोय. इलेक्ट्रॉनची मोशन न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन इज ॲक्सलरेटेड मोशन आणि ॲक्सलरेटेड मोशनमध्ये एनर्जी लॉस होते. म्हणजे या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी हळूहळू लॉस होत जाईल. ती जर हळूहळू लॉस झाली तर हा जो इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय हा हळूहळू आतातल्या ऑर्बिटमध्ये येईल आणि त्या न्यूक्लियसमध्ये पडून जाईल. म्हणजे फिरणारा इलेक्ट्रॉन हा हळूहळू स्पायरल पाथ फॉलो करत करत या न्यूक्लियसमध्ये पडेल आणि न्यूक्लियस काय होईल? अनस्टेबल होईल. इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसमध्ये पडला तर न्यूक्लियस अनस्टेबल होईल म्हणजे ॲटम अनस्टेबल होईल. बघा रुदरफोर्डनी म्हटलंय की इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल. इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल तर हा एनर्जी लॉस करेल. एनर्जी लॉस केल्यामुळे हा आतातल्या ऑर्बिटमध्येच जाईल हळूहळू आणि त्या न्यूक्लियसमध्ये पडेल आणि ॲटम अनस्टेबल होईल. मग आता लक्ष ठेवा व्यवस्थित, रुदरफोर्डनुसार तो न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन पडायला पाहिजे आणि ॲटम अनस्टेबल व्हायला पाहिजे. असे अनस्टेबल ॲटम दिसतात का आपल्याला? नाही, सगळे ॲटम तर स्टेबल असतात. मग रुदरफोर्डनी जे म्हटलं होतं की इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल, हे जे त्याचं अझम्पशन होतं त्या ॲटॉमिक मॉडेल प्रपोज करण्यामधलं, ते त्या ठिकाणी सफिशियल फेल ठरलं. सो the assumption that is electron revolve in a circular orbit around the nucleus get discarded or get failed. ते फेल्ड झालं आणि म्हणून मग हा पहिला ड्रॉबॅक या थिअरीला बसला की इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय आणि त्यामुळे मग तो ॲटम अनस्टेबल होतो आणि असा अनस्टेबल ॲटम आपल्याला दिसतच नाही म्हणून पहिला ड्रॉबॅक या थिअरीला मिळाला. ठीक आहे, हा होता पहिला ड्रॉबॅक. आता त्याच ड्रॉबॅककडे लक्ष ठेवा. इलेक्ट्रॉन हळूहळू आतल्या ऑर्बिटमध्ये येईल. जेव्हा तो आतल्या ऑर्बिटमध्ये येईल तेव्हा त्याची एनर्जी कमी झाली असेल पण त्याच्या फिरण्याचं फ्रिक्वेन्सी वाढली असेल. फिरण्याची फ्रिक्वेन्सी वाढली असेल. शब्दाकडे लक्ष ठेवा माझ्या. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ टाइम्स इट इज रिव्हॉल्विंग पर सेकंड. इट इन्क्रीजेस. याची फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे बाहेर पडणारी जी एनर्जी आहे, बघा हा एनर्जी लॉस करणार आहे, ती एनर्जी असते एच न्यू. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग ही फ्रिक्वेन्सी वाढली तर जसजसा हा इलेक्ट्रॉन आतमध्ये जात जाईल तसशी फ्रिक्वेन्सी वाढत जाईल कंटिन्युअसली. मग फ्रिक्वेन्सी वाढली तर त्या ठिकाणी तुम्हाला जे फोटॉन्स इथे दिसतील म्हणजे ज्या वेवलेंथ तुम्हाला दिसतील त्या सगळ्या वेवलेंथ तुम्हाला दिसतील. फक्त एकच वेवलेंथ दिसणार नाही कारण की फ्रिक्वेन्सी फक्त एकटी नाही आहे. इट इज ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सीज विच आर इमिटिंग. सो वी विल ऑब्झर्व नंबर ऑफ वेवलेंथ. जेव्हा हा इलेक्ट्रॉन आतमध्ये जाईल न्यूक्लियसपर्यंत तर तेव्हा बाहेर पडणाऱ्या नंबर ऑफ वेवलेंथ असतील. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या वेवलेंथ आपल्याला दिसतील आणि सगळ्याच्या सगळ्या वेवलेंथ दिसतील म्हणजे आपल्याला बँड स्पेक्ट्रा दिसेल. सगळ्याच्या सगळ्या वेवलेंथ दिसेल म्हणजे तो त्या ठिकाणी स्पेक्ट्रा जर आपण बघितला म्हणजे येणाऱ्या वेवलेंथ जर आपण बघितल्या तर सगळ्याच्या सगळ्या वेवलेंथ असतील म्हणजे बँड स्पेक्ट्रा आपल्याला दिसेल. कोणानुसार? रुदरफोर्डनुसार. की या ठिकाणी एनर्जी कंटिन्युअस फॉर्ममध्ये इमिट होते म्हणून आपल्याला बँड स्पेक्ट्रा दिसायला पाहिजे. पण
मुद्दाम तीनदा म्हटलं कारण या ठिकाणी आपल्याला जे दिसतं ते असतं लाईन स्पेक्ट्रा, म्हणजे ठराविकच वेवलेंथ दिसतात आपल्याला त्या ॲटममधनं बाहेर येणाऱ्या, हजारो वेवलेंथ नाही दिसत, फक्त 2-3 दिसतात. इट मीन्स दॅट रुदरफोर्डनी जे म्हटलं होतं की इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरेल, हळूहळू तो आतल्या ऑर्बिटमध्ये जाईल, त्या ड्रॉबॅकनुसार तो आतल्या ऑर्बिटमध्ये जाईल, तर बाहेर पडणाऱ्या वेवलेंथ नंबर ऑफ असतील असं रुदरफोर्डचं म्हणणं होतं. पण प्रॅक्टिकली आपल्याला दिसलं की फक्त ठराविकच वेवलेंथ त्या ठिकाणी इमिट होतात. म्हणजे आपल्याला कोणता स्पेक्ट्रा दिसतो? आपल्याला दिसतो लाईन स्पेक्ट्रा, आपल्याला बँड स्पेक्ट्रा दिसत नाही. आपल्याला बँड स्पेक्ट्रा दिसत नाही, आपल्याला लाईन स्पेक्ट्रा दिसतो. म्हणजे प्रॅक्टिकली जे ऑब्झर्वेशन आपल्याला मिळालं ते थेरॉटिकल प्रेडिक्शनपेक्षा वेगळं होतं. आणि म्हणून मग हा दुसरा ड्रॉबॅक, मेन ड्रॉबॅक त्या ॲटॉमिक मॉडेलला मिळाला, म्हणजे या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलला दुसरा ड्रॉबॅक मिळाला. आणि हे दोन मेन ड्रॉबॅक असल्यामुळे हे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल पण डिस्कार्ड केलं गेलं. बघा, दोन मेन ड्रॉबॅक आहेत रुदरफोर्डचे. एक आहे की त्याला ॲटमची स्टॅबिलिटी प्रूव्ह करता आली नाही, आणि आपल्याला जो लाईन स्पेक्ट्रा दिसतो त्या ॲटममधनं बाहेर येणाऱ्या वेवलेंथ जर आपण बघितल्या तर आपल्याला लाईन स्पेक्ट्रा दिसतो, तर रुदरफोर्डनुसार मात्र बँड स्पेक्ट्रा दिसायला पाहिजे होता. हा दुसरा ड्रॉबॅक त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. असे मेन दोन ड्रॉबॅक त्या थेरीचे आहेत. पण जसे ड्रॉबॅक आहेत तसे काही मेरिट्स पण या थेरीचे आहेत. काही पॉईंट्स यांनी क्लिअर केले. पहिला पॉईंट यांनी कोणता क्लिअर केला की सेंटरला मॅसिव्ह पार्ट असेल, म्हणजे सेंटरला त्यांनी पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि मॅक्झिमम मास असेल. हा पॉईंट त्यांनी क्लिअर केला होता. त्यामुळे हा पहिलं मेरिट या थेरीचं म्हणता येईल तुम्हाला. पण हे मेरिट या दोन ड्रॉबॅकच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी आहे. दुसरा पॉईंट यांनी काय क्लिअर केला होता आठवतो का? की त्या ॲटममध्ये एम्प्टी स्पेस खूप जास्त असेल. ते आपल्याला दिसतंच आहे की ॲटमच्या आतमध्ये एम्प्टी स्पेस खूप जास्त असते. हा दुसरं मेरिट होतं या थेरीचं. सेंटरला न्यूक्लियस असेल हे पहिलं मेरिट, ॲटमच्या आतमध्ये मोकळी जागा जास्त असेल हे दुसरं मेरिट. अजून काय पॉईंट त्याला सांगता आला? बघा, कोणताही ॲटम घेतला तर त्या ॲटममधनं फक्त इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. पॉझिटिव्ह चार्ज बाहेर पडतो का? नाही. का नाही बाहेर पडत? कारण की पॉझिटिव्ह चार्ज त्या न्यूक्लियसमध्ये असतो, त्यामुळे तो बाहेर पडू शकत नाही. इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकतात, त्याला सफिशियंट एनर्जी आपण दिली की ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. पण सेंटरला जो पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूक्लियसच्या आतमध्ये त्याला मात्र आपल्याला बाहेर काढता येत नाही. आणि हे मात्र या रुदरफोर्डनी सांगितलं त्याच्या मॉडेलमध्ये की सेंटरला सगळा पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेट असेल, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज बाहेर पडणार नाही, इलेक्ट्रॉन मात्र ॲटममधनं बाहेर पडू शकतो. ओके, इलेक्ट्रॉन मात्र ॲटममधनं बाहेर पडू शकतो. म्हणजे 3 पॉईंट्स त्यांनी सांगितले की जे त्या थेरीची मेरिट्स आपल्याला म्हणता येतील. की सेंटरला न्यूक्लियस असतो, हा पहिला पॉईंट. त्या ॲटममध्ये मोकळी जागा जास्त असते, हा दुसरा पॉईंट. आणि तिसरा पॉईंट कोणता? आत्ता सांगितलं तुम्हाला की फक्त इलेक्ट्रॉन ॲटममधनं बाहेर पडू शकतो, पॉझिटिव्ह चार्ज बाहेर पडणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. काय सांगितलं यांनी? वेगवेगळे पॉईंट्स आपण आज सगळे डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, हे झालं सगळं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलबद्दल. त्याचे लिमिटेशन्स पण बघितले आपण, त्याची मेरिट्स पण बघितले, आणि त्याचे जे प्रपोजल्स होते म्हणजे ॲटॉमिक मॉडेल प्रपोज करताना काय काय पॉईंट्स त्यांनी सांगितले ते पण सगळे आपण क्लिअर केले. ओके, काही अडचण असेल, काही डिफिकल्टी वाटत असेल त्याच्यामध्ये तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकत चला. नाउ वी विल डिस्कस नोट्स ऑफ दिस पॉईंट्स. फेल्युअर ऑफ थॉम्सन्स मॉडेल. जे थॉम्सननी जे मॉडेल प्रपोज केलं होतं त्याचे काय फेल्युअर्स होते ते पॉईंट्स आता इथे मी मांडलेत. ॲज पर थॉम्सन, ॲटम कन्सिस्ट ऑफ युनिफॉर्मली पॉझिटिव्ह सॉलिड स्पियर इन विच लाईट वेट इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड. इलेक्ट्रॉनचं वजन कमी असतं हे तुम्हाला माहिती आहे त्या ॲटमपेक्षा, म्हणून लाईट वेट इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड असं त्या थॉम्सननी म्हटलं होतं. इफ अल्फा पार्टिकल्स स्ट्राइक्स ऑन सच ॲटम, all the alpha particles must pass undeviated through the gold foil because alpha particles are heavy and highly positive charge. आता गोल्ड फॉईलवर अल्फा पार्टिकल जेव्हा टाकले होते तर तेव्हा सगळेचे सगळे अल्फा पार्टिकल्स अनडेविएटेड जायला पाहिजे होते, कारण की त्या अल्फा पार्टिकलला अडवणारं असं कोणीच नाही त्या या ॲटमनुसार.
थॉम्सननुसार. म्हणून मग सगळेचे सगळे अल्फा पार्टिकल अनडेविएटेड जायला पाहिजे होते. पण एक्सपेरिमेंटचे रिझल्ट असे दिसले का? बट द एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स वेअर डिफरंट. एक्सपेरिमेंटचे रिझल्ट वेगळे होते. काही अल्फा पार्टिकल थोड्या अँगलनी डिव्हिएट झाले होते, काही जास्त अँगलनी डिव्हिएट झाले होते, काही रिबाउंड पण झाले होते. सो धिस ॲटॉमिक मॉडेल वॉज डिस्कार्डेड. अँड मग आता हे जर डिस्कार्ड झालं तर त्याच वेळेस त्याचा जो विद्यार्थी होता, थॉम्सनचा जो विद्यार्थी होता रुदरफोर्ड, यांनी नवीन ॲटॉमिक मॉडेल सजेस्ट केलं 1911मध्ये. हे 1903 to 1911 हे मॉडेल होतं. ॲटम असा असेल, पण 1911 नंतर मात्र ॲटमचं स्ट्रक्चर बदललं. ओके. रुदरफोर्डने जे मग ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलं त्याबद्दल त्याचे पॉईंट्स, ॲटॉमिक मॉडेलचे, त्याचे लिमिटेशन्स आणि त्याचे मेरिट्स सगळे आपण आता इथे बघणार आहे. बघा, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ऑन द बेसिस ऑफ जीजर मार्शडन एक्सपेरिमेंट रुदरफोर्ड सजेस्ट ॲटॉमिक मॉडेल इन 1911. ही कन्क्लूड दॅट. त्या एक्सपेरिमेंटच्या रिझल्टवरनं यांनी मॉडेल प्रपोज केलं, लक्षात ठेवा. म्हणून मी इथे कन्क्लूड हा शब्द टाकला आहे. द लार्ज अँगल ऑफ स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल इज ड्यू टू म्युच्युअल रिपल्शन बिटवीन अल्फा पार्टिकल्स अँड कॉन्सन्ट्रेटेड पॉझिटिव्ह चार्ज. ही कॉल्ड धिस मॅसिव्ह पॉझिटिव्ह सेंटर ॲज न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसचा शोध या मॉडेलनुसार आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. अल्फा पार्टिकल जास्त प्रमाणात का बरं स्कॅटर होतील जास्त अँगलनी? कारण तिचे म्युच्युअल रिपल्शन असेल अल्फा पार्टिकलमध्ये आणि सेंट्रल न्यूक्लियसमध्ये. त्यानंतर सेकंड पॉईंट त्यांनी मांडला, टोटल पॉझिटिव्ह चार्ज अँड एंटायर मास ऑफ द ॲटम दॅट इज 99.9% मास इज कन्फाईन्ड इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये सगळं मास त्या ठिकाणी कन्फाईन्ड झालेलं असेल किंवा कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल. हा सेकंड पॉईंट त्यांनी मांडला. त्यानंतर तिसरा पॉईंट त्यांनी मांडला, द साईज ऑफ द न्यूक्लियस इज ऑफ द ऑर्डर 10⁻⁻15 मीटर विच इज व्हेरी स्मॉल. न्यूक्लियसची साईज एकदम स्मॉल असेल ॲज कम्पेअर टू साईज ऑफ द ॲटम विच इज 10⁻⁻10 मीटर. आणि म्हणून मग या पॉईंटवरनं त्यांनी सांगितलं की ॲटम हा एम्प्टी असेल किंवा जास्त एम्प्टी स्पेस ॲटममध्ये असते. या पॉईंटवरनं त्याला सांगता आलं. चौथा पॉईंट त्यांनी सांगितला त्याच्या ॲटम मॉडेलमध्ये, द न्यूक्लियस इज सराउंडेड बाय सर्टन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲज ॲटम ऑन the whole is electrically neutral, the total negative charge of electron surrounding the nucleus must be equal to total positive charge on the nucleus. आता ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो हे त्या काळात माहिती होतं आणि म्हणून मग त्याला हा पॉईंट इंट्रोड्यूस करावा लागला की सगळे निगेटिव्ह चार्जवर जेवढा टोटल निगेटिव्ह चार्ज असेल इलेक्ट्रॉनवर तेवढाच टोटल पॉझिटिव्ह चार्ज सेंटरच्या न्यूक्लियसवर असेल. पाचवा पॉईंट त्यांनी सांगितला, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन व्हेरियस सर्क्युलर ऑर्बिट ॲज प्लॅनेट राऊंड्स द सन. जशा प्रकारे सूर्याच्या भोवती प्लॅनेट्स फिरतात तशाच प्रकारे इलेक्ट्रॉन पण न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतील असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून मग या मॉडेलला प्लॅनेटरी मॉडेल म्हटलं गेलं. ठीक आहे. आणि सहावा पॉईंट त्यांनी सांगितला, द सेंट्रिपिटल फोर्स फॉर रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन वॉज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. तर या इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? तर न्यूक्लियसमधला आणि त्या इलेक्ट्रॉनमधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे त्याचे सगळे 6 पॉईंट्स आहेत त्याचे मॉडेल्सचे. ठीक आहे. मग या मॉडेलचे ड्रॉबॅक्स कोणते? तर 2 ड्रॉबॅक्स आपण बघितले. पहिला ड्रॉबॅक आहे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. सो अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. द सर्क्युलर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन. बरोबर आहे, सर्क्युलर मोशन ही ॲक्सलरेटेड मोशन असते. अँड अकॉर्डिंग टू क्लासिकल थेअरी, ॲक्सलरेटेड चार्ज रेडिएट्स एनर्जी. क्लासिकल थेअरीनुसार जर ॲक्सलरेटेड चार्ज असेल तर तो एनर्जी इमिट करतो किंवा रेडिएट करतो. ॲज रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली लॉसेस एनर्जी, इट फॉलोज इनवर्ड स्पायरल पाथ अँड फॉल इन द न्यूक्लियस. त्यामुळे हा फिरणारा इलेक्ट्रॉन काय करत जाईल? कंटिन्युअसली एनर्जी लॉस करत जाईल. त्यामुळे त्याची एनर्जी हळूहळू कमी होत जाईल आणि एनर्जी हळूहळू कमी होऊन तो इलेक्ट्रॉन कुठे पडेल? न्यूक्लियसमध्ये पडेल. आणि न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन पडला की न्यूक्लियस काय होईल? अनस्टेबल होईल. द न्यूक्लियस बिकम्स अनस्टेबल. धिस शोज दॅट एव्हरी ॲटम बिकम्स अनस्टेबल अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड. त्यामुळे प्रत्येक ॲटम अनस्टेबल होईल. बट नो सच अनस्टेबल ॲटम वेअर ऑब्झर्व. पण असा अनस्टेबल ॲटम आपल्याला काही दिसत नाही आणि म्हणून मग हा या थेअरीचा पहिला ड्रॉबॅक होता. ठीक आहे. त्यानंतर याच थेअरीचा सेकंड ड्रॉबॅक लाईन स्पेक्ट्राबद्दल काय म्हटलं होतं की जर हा
फिरणारा इलेक्ट्रॉन हळूहळू आतल्या ऑर्बिटमध्ये गेला तर हा कंटिन्युअसली चेंज होणाऱ्या वेवलेंथ बाहेर पाठवेल. म्हणजे बाहेर जे रेडिएशन पडणार आहे त्या रेडिएशनमध्ये सगळ्याच्या सगळ्या वेवलेंथ असतील. मग ह्या जर सगळ्या वेवलेंथ आपण रेकॉर्ड केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या वेवलेंथ दिसतील स्पेक्ट्रामध्ये. म्हणजे आपल्याला बँड स्पेक्ट्रा दिसेल. पण इथे मात्र तसं झालं नाही. आपल्याला ठराविकच वेवलेंथ दिसतात जर आपण त्या वेवलेंथ ऑब्झर्व केल्या तर. आणि त्या संदर्भात हा ड्रॉबॅक आहे. बघा काय म्हटलं आहे. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ॲज सर्क्युलर मोशन इज ॲक्सलरेटेड मोशन, सो द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली लॉसेस एनर्जी in the form of radiation. As electron losses energy, it moves to inner orbit following spiral path and continuously increasing frequency. जसजसा तो आतातल्या ऑर्बिटमध्ये जाईल तसतशी त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या रेडिएशनची पण फ्रिक्वेन्सी वाढत जाते. त्यामुळे वेवलेंथ पण बदलत जाते. दॅट इज इमिटेड रेडिएशन शोज ऑल फ्रिक्वेन्सीज, दॅट इज ऑल वेवलेंथ, दॅट इज कंटिन्युअस स्पेक्ट्रा. कंटिन्युअस स्पेक्ट्रा म्हणा किंवा बँड स्पेक्ट्रा म्हणा, दोन्ही शब्द सारखे आहेत. दिस शोज दॅट इमिटेड स्पेक्ट्रा इज कंटिन्युअस स्पेक्ट्रा. हा इमिटेड स्पेक्ट्रा हा कंटिन्युअस स्पेक्ट्रा असेल असं या रुदरफोर्डचं म्हणणं होतं. पण आपल्याला काय दिसलं? आपल्याला मात्र लाईन स्पेक्ट्रा दिसतो. एक्सपेरिमेंटल रिझल्ट शोज दॅट देअर इज नो कंटिन्युअस स्पेक्ट्रा बट लाईन स्पेक्ट्रा वॉज ऑब्झर्व्ड. लाईन स्पेक्ट्रा आपल्याला मिळाला. So these are the main drawbacks or limitations of Rutherford atomic model. असे दोन मेन ड्रॉबॅक्स आहेत. स्टेट द ड्रॉबॅक्स और एक्सप्लेन द ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. दोन ड्रॉबॅक्स तुम्हाला तिथे लिहिता येतील. प्रश्न या प्रकारे येऊ शकतो. त्यानंतर इम्पॉर्टन्सेस ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. इम्पॉर्टन्सेस कोणकोणते आहेत बघा. पहिलं इम्पॉर्टन्स आहे द साईज ऑफ द न्यूक्लियस इज 10⁻15 मीटर अँड साईज ऑफ द ॲटम इज 10⁻10 मीटर. मीन्स there is very large empty space in the atom, so that maximum alpha particle get undeviated was explained by Rutherford. का बरं अल्फा पार्टिकल मॅक्झिमम सरळ रेषेत जातात? तर त्या ठिकाणी एम्प्टी स्पेस असते म्हणून जातात. हे रुदरफोर्ड सांगू शकला म्हणून हा त्या थेरीचा किंवा त्या ॲटॉमिक मॉडेलचा मेरिट आपल्याला म्हणता येईल किंवा इम्पॉर्टन्स आपल्याला म्हणता येईल. ही कन्फर्म्स द न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड इज मॅसिव्ह वन. आणि या थेरीनी कन्फर्म केलं की न्यूक्लियस हा मॅसिव्ह असेल आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल. म्हणून हा दुसरं इम्पॉर्टंट या थेरीनी प्रपोज केलेलं. तिसरं इम्पॉर्टन्स काय? ॲज ऑल द पॉझिटिव्ह चार्ज इज इनसाइड द न्यूक्लियस, सो नो पॉझिटिव्ह चार्ज इज इमिटेड बाय द ॲटम बट निगेटिव्ह चार्ज कॅन बी इमिटेड बाय ॲटम. पॉझिटिव्ह चार्ज आतमध्ये असल्यामुळे तो बाहेर पडणार नाही, पण इलेक्ट्रॉन मात्र बाहेर पडू शकतो. सो दीज आर मेन इम्पॉर्टन्सेस ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. सहसा इम्पॉर्टन्सेस तुम्हाला कोणी विचारत नाही. ड्रॉबॅक्स किंवा लिमिटेशन मात्र विचारले जातात.